मनसेच्या शाखेमध्ये उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असताना आली शिंदेच्या सेनेची प्रचार रॅली, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, मनसे ठाकरेंची शिवसेना आणि भाजप शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिल्या घोषणा। उद्धव ठाकरेंची मनसेच्या शाखेला भेट। आपण मुंबई वाचवण्यासाठी एकत्र आलोय, बाकी सुपारी घेतलेले दलाल फिरत असतील त्यांच्याकडे दुर्लक्ष करा। नाव न घेता ठाकरेंची शिंदेच्या शिवसेनेवर टीका। कॅमेरामन आणि कार्टूनिस्टची युती तर आहेच, पण ही युती कन्फ्युजन आणि करप्शनची युती। ठाकरे बंधूंच्या युतीवर फडणवीसांची टीका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज मराठवाड्यात सभांचा झंझावात। जालना, परभणी आणि नांदेडमध्ये आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा, पुण्यातही मुख्यमंत्र्यांची सभा। उद्धव ठाकरेंच्या शाखा भेट दौऱ्याचा आज दुसरा दिवस। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील देणार शाखांना भेटी, कार्यकर्त्यांना करणार मार्गदर्शन। कधीतरी थांबायला पाहिजे, असं नाही की कायम कामच करायला हवं। माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत। दोन्ही चिरंजीव कार्यरत झाल्यावर व्यवसाय पाहणार, राणेंची माहिती। मुंबईमध्ये भाजपचा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर शुभा राऊळ यांचा भाजपमध्ये प्रवेश। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश। अकोल्यात खासदार असदुद्दीन ओवैसींच्या सभेत गर्दी अनियंत्रित झाल्यानं गोंधळ। गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वाद, नेत्यांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला। धुळे शहरातील गुरुद्वाराचा प्रश्न चिघळला। गुरुद्वारावर अवैध कब्जा करण्यात आल्याचा आरोप। गुरुद्वारामधून अश्रुधुराचा वापर झाल्यानं जमाव आक्रमक। गुरुद्वारा परिसरात दगडफेक। सोलापुरातील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सरवदेंच्या हत्या प्रकरणातील 11 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी। माजी नगरसेविका शालन शिंदेंचे पती शंकर शिंदेंसह 11 आरोपींना पोलीस कोठडी। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नेते अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेंच्या कुटुंबाचं सांत्वन, सरवदे कुटुंबाचा आक्रोश। अमित ठाकरे भाऊ उमेदवारी अर्ज माघारी घेण्यावरून झालेल्या वादातून बाळासाहेब सरवदेंची हत्या। अवधूत गुप्तेंनी गायलेल्या गाण्याचा खासदार उदयनराजे भोसलेंच्या हस्ते शुभारंभ। नवीन गाण्यावर थिरकत उदयनराजेंनी उडवली कॉलर। नऊ साहित्यिकांची शरद पवार इन्स्पायर फेलोशिप पासून फारकत। शरद पवारांकडून एआय सेंटरच्या कार्यक्रमाला अदानींच्या आमंत्रणाचा निषेध। 9 साहित्यिकांचा उपक्रमातून बाहेर पडण्याचा निर्णय। पुणे नाशिक महामार्गावरील मंचरच्या नंदी चौकात बर्निंग कारचा थरार। आगीत BMW कार जळून खाक। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र आगीचं कारण अस्पष्ट। बोईसरमध्ये दरोड्याचा डाव फसला। सोन्याची चेन घेऊन फरार झालेल्या आरोपीला स्थानिकांनी दिला चोप। आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात। बिग बॉस मराठी फेम जय दुधाणेला अटक। 5 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी अटक। बनावट कागदपत्र तयार करून एक गाळा अनेकांना विकल्याचा आरोप।